वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये होणाऱ्या भाजपच्या मेळाव्याकडे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पाठ फिरवली आहे। सुधीर मुनगंटीवार पूजेसाठी बाहेर गेले असल्याने मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती आहे। असं असलं तरी मुनगंटीवारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडलेला आहे। काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार असून मागच्या टर्मला पालिकेवर गोरंट्याल यांची एकहाती सत्ता होती आणि त्यामुळे महानगरपालिकेत 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचे शहराध्यक्ष भास्कर दानवे आणि गोरंट्याल यांच्यामध्ये अद्याप एकमत झालेलं नाहीये। दरम्यान काल गोरंट्याल यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन चर्चा केली। सत्तेची हाव आहे आणि एनकेप्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये किंवा सत्तेच्या जवळ असलं पाहिजे, सत्तेचा फायदा घेतला पाहिजे अशी मानसिकता आहे। त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे। त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, जनतेच्या भावनेशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो। आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल। उबाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या। काल आष्टीकर यांचा वाढदिवस होता आणि त्यांना अमित शहा यांनी फोन केला। जी थैंक यू अमित शाह। नमस्कार सर। जी जी थैंक यू वेरी मच। सर 54 लग गया, 54। जी थैंक यू अमित शाह यांनी तुमच्या पक्षातले खासदार आहेत नागेश आष्टीकर यांना फोन केला आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने केले, पण ज्या प्रकारे फोन केला आहे त्याने चर्चा होती। मग काय हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसनी कळालं, अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय?